स्वामी समर्थ. उद्या आहे बसुवारस. बसुवारसच्या दिवशी पूजा कशी करावी? शुभ मुहूर्त कोणता? पूजा विधी कशी आहे? या दिवशी काय करावे, काय करू नये? मग उपवास कसा पकडावा? उपवासाच्या दिवशी काय खाऊ नये? किंवा गाईला कोणती गोष्ट अर्पण करू नये, म्हणजेच कोणती गोष्ट खाऊ घालू नये? नंतर पूजा कशा पद्धतीने करावी स्वयंपाकघरामध्ये किंवा देवघरामध्ये काय करावे याविषयीचा संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. उद्या बसुबारस. बसुबारस ही पूजा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते. हा अत्यंत पवित्र आणि पारंपरिक सण आहे. या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते. या दिवशी गाई व वासराची पूजा केली जाते. वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला हा सण येतो. उत्तर भारतात हा दिवस गोवत्स द्वादशी म्हणून साजरा केला जातो. ज्या दिवशी भक्त गायीचे पूजन करतात. दिवाळीच्या मोठ्या सणाची सुरुवात याच दिवसाने होते. या दिवशी घराघरात श्रद्धा आणि भक्तीने गाय वासराचे पूजन केले जाते. ज्यांच्या घरामध्ये गाय आणि वासर नाही त्यांनी गाय आणि वासराची जी मूर्ती असते तिची पूजा अर्चना करावी. बसुबारसची पूजा म्हणजेच काय? बसुबारस म्हणजेच गायी आणि तिच्या वासराची पूजा करण्याचा दिवस. हिंदू धर्मात गाय ही माता मानली जाते. तिला गोमाता म्हटले जाते. या दिवशी गोमातेचे पूजन करून तिच्या अंगाला हळद, कुंकू, अक्षता लावली जाते. गाईच्या वासराचेही पूजन केले जाते. त्या पूजन करून त्याला गोड धान्य, गवत नैवेद्य दिला जातो. बसुबारस हा दिवाळीच्या आनंदमयी उत्सवाच्या पहिल्या सुरुवातीचा पहिला टप्पा आहे. म्हणजे या दिवसापासून आपल्याला दिवाळीची सुरुवात होते. बसुबारस पूजेचे शुभ मुहूर्त कोणते? 2025 मध्ये शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी बसुबारस हा सण साजरा केला जाईल. या दिवशी द्वादशी तिथी सकाळी 6:34 सुरू होऊन ते 18 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:41 वाजता संपेल. बसुबारस 2025 ची काही महत्त्वाची माहिती. दिनांक 17 तारखेला शुक्रवारी 2025 ला बसुबारस आहे. द्वादशी तिथी 17 ऑक्टोबरला सकाळी 6:30 ला सुरू होईल ते समाप्ती दुसऱ्या दिवशी 4:45 ला होईल, म्हणजेच 18 ऑक्टोबरला होईल. पूजेचा सगळ्यात शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 4:30 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत आहे. आता बसुबारसची पूजा कशी करावी? गाय व वासराची भक्तिभावाने पूजा करून आरोग्य, समृद्धी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी हा सण साजरा करण्याची पारंपरिक पद्धत आहे. स्वयंपाकाची तयारी ज्याच्या घरी गाय आणि वासरे असतात ते या दिवशी खास पुरणाचा स्वयंपाक करतात. गायीची पूजा घरातील सवासनी स्त्रियांनी गायीच्या पायावर पाणी घालावे. नंतर हळद, कुंकू, फुले, अक्षता अर्पण करावी. गायीच्या गळ्यात चाऱ्याच्या फुलांची माळ घालतात. ओवाळणी निरंजनीच्या दिवाने गायीची ओवाळणी करतात, म्हणजे ओवाळून घेतात. गायीला केळीच्या पानावरती पुरणपोळीचा नैवेद्य व इतर पदार्थ वाढून गायीला खाऊ घालतात. यामध्ये मुख्यतः तुपकट किंवा तेलकट पदार्थांचा समावेश असतो. या दिवसापासूनच दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. म्हणून या दिवसापासून रांगोळी काढण्याला सुरुवात होते. अंगणात रंगीबिरंगी रांगोळ्या काढण्याची सुरुवात या दिवसापासून केली जाते. स्त्रियांनी या दिवशी उपवास करतात. काही ठिकाणी स्त्रिया उपवास करतात, काही ठिकाणी करत नाही. पुष्कळशा स्त्रिया या दिवशी उपवासही करतात. या दिवशी गहू व मूग खाल्ले जात नाहीत. उपवास सोडताना स्त्रिया बाजरीची भाकर आणि गवारीच्या शेंगा ही भाजी खातात. या जेवणावरतीच स्त्रिया उपवास सोडतात. पूजेचा उद्देश आपल्या मुलाबाळांना उत्तम आरोग्य मिळावं, आयुष्यात सुख समृद्धी लाभावे या हेतूने पूजा केली जाते. गोवत्स व्रत कथा. गाई व वासराची पूजा झाल्यावर गोवत्स व्रताची कथा ऐकावी किंवा वाचावी अशी परंपरा आहे. बसुबारस पूजा करण्याचे काही नियम आहे. या दिवशी तेलकट, तळलेले पदार्थ, गहू आणि मूग हे सेवन करू नये. उपवास करणाऱ्यांनी फळाहार करावा. पुरुषांनीही पूजेच्या वेळी शुद्धतेची काळजी घ्यावी. गायीला मारणे, हाकलणे किंवा अपमान करणे निषेध मानले जाते. पूजा भक्तिभावाने आणि नियमाने केली तर तिचे फळ अधिकच मिळते. बसुबारसच्या पूजाविधीचे महत्त्व. गाय वासराची पूजा करण्यामागे अत्यंत गहन असं धार्मिक महत्त्व आहे. गायीत 33 कोटी देवतांचा वास करतात असे धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे गायीला पूजून सर्व देवतांचे पूजन होते. या दिवशी स्त्रिया उपवास करतात. यामागे अशी भावना आहे की आपल्या घरात संपत्ती, संतती आणि आरोग्य टिकून राहावे. गायीच्या पूजेमुळे पापांचा नाश होतो, पुण्याची वृद्धी होते आणि कुटुंबात सुख समृद्धी वाढते. बसुबारस कथा आणि धार्मिक दृष्टिकोन. पुराणकथेनुसार कामधेनू नावाची देवी गाय होती. ती देवी
देवताची माता मानली गेली होती. ती अमृतातून निर्माण झाली. ती अमृतामधून निर्माण झाली होती. गायीत सर्व देवतांचा वास करतात, म्हणून गायीचे पूजन केले जाते. वसुबारसच्या दिवशी गोमातेचे स्मरण करून समृद्धी व आयुष्यभराचे कल्याण साध्य होते. काही ठिकाणी असे मानले जाते की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोकुळात गाय वासरांची काळजी घेऊन त्यांचे महत्त्व जगाला सांगितले होते. त्यामुळे गायीचे पूजन करणे मानवाचे पहिले कर्तव्य आहे असे सांगितले जाते. वसुबारस पूजेचा सांस्कृतिक प्रभाव. वसुबारस हा फक्त धार्मिकच नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाचा मानला गेला आहे. गावोगावी गाई वासराची मिरवणूक काढली जाते. शेतकरी आपल्या गोठ्याची सजावट करतात. शहरातही लोक गाई वासराचे पूजन करून हा सण साजरा करतात. विविध भागामध्ये पूजा पद्धत थोडाफार प्रमाणामध्ये बदल असतो, कारण प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळ्या पूजा करण्याचे महत्त्व असते. ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या भागानुसार पूजा करावी. वसुबारस हा सण निसर्ग, प्राणी आणि मानव यांचा परस्परांचा संबंध जपायला शिकवतो आणि आपल्याला समृद्धीचा, शुद्धतेचा आणि भक्तिभावाचा संदेश देतो. वसुबारस ही पूजा दिवाळीचा पहिला प्रारंभ मानला गेला आहे. या दिवशी गाई वासराची पूजा करून आपल्या गोमातेला नमस्कार करावे. तिच्या पूजेतून कुटुंबाच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करावी आणि या सणामागे निसर्गाशी नाते जपण्याची आणि कृतज्ञतेची शिकवण मिळते. भक्तिभावाने वसुबारसची पूजा करून आनंद आणि शांती, समृद्धी आणते. ज्यांच्या घरी वसुबारस नसेल अशा या सुंदर वसुबारसच्या म्हणजेच गायीच्या, कामधेनूच्या मूर्ती खरेदी करा. ब्रासच्या मूर्ती खरेदी करा, ज्याच्यावर उच्च प्रतीच्या दगडाच्या कामाची सजावट केली असते. हिंदू पुराणानुसार कामधेनू देवी संपत्ती, समृद्धी आणि भरभराटीचे प्रतीक आहे. या वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करून लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाचा अनुभव घ्या. या दिवशी आता सरळ सांगते काय करावे, काय नाही करावे. या दिवशी द्वादशी, गोवत्स द्वादशी म्हणजे काय, तर या दिवशी धनाची द्वादशी, ज्याला गोवत्स द्वादशी म्हणतात. या दिवशी गाई वासराची पूजा करून घरात लक्ष्मीचे आगमन साधले जाते. दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी गाई वासराची पूजा करून घरात लक्ष्मीला आमंत्रित केले जाते. वसुबारसच्या दिवशी काय करावे? वसुबारसच्या दिवशी तेलकट व तळलेले पदार्थ, गाईचे दूध व तूप टाळावे. गाईला उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ अर्पण करावे. दिवाळीचे 5 दिवस कोणते, तर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. तर त्यापैकी हा पहिला सण आहे. या पहिल्या सणापासून दिवाळी सुरू होते. दिवाळीच्या सुरुवातीला या सणापासून आपण लक्ष्मीच्या आगमनाला सुरुवात करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या वसुबारस झाल्यानंतर उद्या मी धनत्रयोदशीचे व्हिडिओ टाकणार आहे. यावर आधी पण व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते नक्की एकदा बघा. आणि असणार नाही अशी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये उपलब्ध आहे, या चॅनलवरती उपलब्ध आहे. या प्रकारे चांगल्या प्रकारे तुम्ही दिवाळी साजरी करू शकतात. श्री स्वामी समर्थ.